हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. परत गावाला आले मी आता. तर माझ्या डेली रुटीनमध्ये नॉर्मल घरात काही गप्पा गोष्टी चालतात. घरच्यांना नाही माहिती मी व्लॉग बनवते, म्हणजे थोडंफार मम्मीला माहिती, पप्पांना नाही माहिती. तर बघूयात घरी. मी असेच घराला कलर दिलेले तेव्हा असे छाप दिलेले, काय पण करते मी ते छाप. वाव, बघा हा बघा टायगर. टायगर चल बाहेर ये, दरवाजा उघडू ये, चल दरवाजा उघडते, चल चल या टायगर. अरे अरे मी तुला इकडे, तू इकडे कधी आला? मी तुझ्यासाठी डोर ओपन केला आणि तू कधी इकडे आला मला कळलं पण नाही. एवढं फास्ट कधीपासून झालास तू? हा, माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना बोल हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बोल मग. तुझा पण सेपरेट चॅनल ओपन करेन मी. आपण तुझा पण सेपरेट चॅनल ओपन करू. ओके हां, बोल पहिले तू बोलायला शिक. बोल हॅलो गाईज, बोल बोल हॅलो गाईज. इकडे मी तुला शिकवते, तुला बोलता नाही येत ना. हे नाही, आपण हाताने बोलू तुझं. हॅलो गाईज, हॅलो गाईज. जा चल, लय भाव खातो आता. ये तू, तुला काहीच देणार नाही खायला मी, बघतो फक्त. काय कशाला? नको चिवडा, नको चिवडा नको बनवू, आपण ब्लॉग बनवू. तू काय करते? काय बनवते? मी काय बनवते? शंकरपाळ्या बनवते बघ. शंकरपाळ्या बनवते का यूट्यूबला मूवी बघते? दोन्ही पण. बघा हे असं. अगं किती कुरकुरीत आहे त्या, बघ की कुरकुरीत झाल्यात. काय शंकरपाळ्या? काय बोलती? मला शंकरपाळ्या नाही, शेंगदाणेच वाटले होते पहिले. मला म्हटलं एवढं बारीक शंकरपाळ्या नाही, शेंगदाणे नाही, शंकरपाळी बनवली. बघ किती छान झाली. हा बघितली, पण दिवाळीत एक सुद्धा खायला नाही दिले ना. आता कशाला बनवते? मग काय, पाहुण्यांनी संपून गेल्या. पाहुणे आले होते, पाहुण्यांना दिल्या. थोड्याच बनवलेल्या तेव्हा. पाहुण्यांनी संपून टाकल्या. एवढं भारी झालेलं का? हो. शंकरपाळ्या. शंकरपाळ्या खायला या, मम्मीने बनवल्यात तुमच्यासाठी. उपवासी पप्पांचा पण. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी बनवलं स्पेशल. मम्मी म्हणली पप्पांना आवडतात. पप्पांना पण आवडतात, तुम्हाला पण आवडतात, सगळ्यांना आवडतात. दिवाळी चांगलं बनवलात का? नाहीतर आधीच दात दुखतात, दात जाईन तुटून. नाही तुटणार, एकदम कुरकुरीत आहे. अशी तोंडात टाकली का विरघळणार. खायची नाही म्हणून नाही, त्याला वाटत तर नाही. दगड असला नको. आज उपवास आहे. दाबून बघ. आज पण उपवास, उद्या सोमवार, उद्या उद्या खाऊ शकते. उपवास सोडायचा. दाबून काय नको, दाबून पण नको, जाऊ दे. बघू आता कुठे गेला आपला तो टायगर. कुठे? तुम्हाला मी आमच्या इकडचं हे बघा एक दाखवते. मस्त फूल आलंय, ऐका नाही. अमेझिंग. कोणतं फूल आहे? सूर्यफूल. मस्त आहे ना. टायगर कुठं गेला? टायगर म्हणजे रिअलवाला टायगर नाही, माझ्या मेव मेवचं नाव टायगर आहे. सापडते त्याला, कुठे गेला काय माहिती. घरात मम्मी पप्पा काय बोलतात बघतो, त्यांना माहित नाही मी व्लॉग बनवते. काय झालं? मम्मी 2 छिपकली, त्यांना मारून टाकायचं. छिपकल्यांचं मटण बनवून टाकू आपण. म्याव 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 म्यावला देऊ. म्याव म्यावला त्याला पकडून ठेवू ना आपण. म्याव म्यावला देऊ. विषारी प्राणी. ते विंडो मध्ये फिरतात बघ कधीपासून. म्याव म्यावला तिथं पकडता येत नाही, आपण पकडू आणि म्याव म्यावला देऊ खायला. म्याव म्याव कुठे गेले? वाड्याचं झालंय ते, त्याला टाकायचं, राळायचं, भरायचं. आता खालच्या बाजूचं काय ते चालू मध्ये भरताय ते काय बघतंय? इथून इथपर्यंत चिजपर्यंत. आता मी जस्ट 5 मिनिट पण नाही झाले ब्लॉग बनवले होते, तेव्हा वातावरण एकदम असं शांत होतं. आणि आता बघा पूर्ण पाऊस पडला. मीच तुम्हाला दाखवते, जाऊ दे नंतर दाखवते.
पप्पा झोपलेत माझ्या इथे आता. झोपलेत म्हणजे यूट्यूबला कीर्तन ऐकता येते. काय डेली रुटीनमध्ये गावाला आल्यानंतर 10 वाजता उठायचं, आंघोळ केली तर करायची, नाही तर नाही करायची. खरं बोलायची सवय आहे मला, म्हणजे कुठे करते म्हणजे लेट करते, नाही तर लगेच तुम्हाला पण खरं वाटेल की मी आंघोळ नाही करत वगैरे. काय बोलते, खरं सांगितलं मी, तुम्हाला खरंच खरं वाटेल. मी म्हणजे करते आंघोळ पण लेट करते. काय बोलण्यासारखं, पाऊस पडतोय. मी आता त्या घरामध्ये गेलेली. इकडे आमचा हॉल आहे, इकडे किचन, त्याच्या मागे बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे. इथे पण बनवायचं आहे, पण चाललं आहे हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी. पण त्या रूममध्ये जे मी एक क्रिएटिव्हिटी केली आहे, सो मला ते दाखवायचं होतं. पण जाऊ द्या, आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कधीतरी की मी क्रिएटिव्हिटी केली आणि माझ्या घरच्यांनी काय केलं. पाऊस आलाय नोव्हेंबरमध्ये, छान मातीचा वास येतोय, पण थंडी नाही वाजत आहे, गरम होतं आहे. नोव्हेंबरमध्ये ॲटलिस्ट थंडीची स्टार्टिंग व्हायला पाहिजे होती. थंडी चालू झाली म्हणजे कसं चांगली झोप येईल. आता मी बाहेर येऊन बसलो, कोणाला माहीत नव्हतं. भाऊ आला आहे माझा, त्याच्यासमोर मी ब्लॉग नाही बनवत, त्याला आवडत नाही. सो मीच बाहेर येऊन बसलो. त्यांना नाही आवडत, त्यांच्यासमोर कशाला जायचं बळत आपण पण. जबरदस्ती नाही करायच्या, ज्या गोष्टी करायच्यात लपून करायच्या. आधी घाबरत होते, आता मी घाबरत नाही. मी ठरवलं आता मी ब्लॉगिंग करणार. अजून आम्ही काल पुण्यावरून गावाला येत होतो आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत माझ्या भावानी गाडी चालवली. रात्र झाली होती आम्हाला. नंतर हळूहळू बोलते, कारण तो इथेच बसला आहे, त्याला ऐकायला जाईल ना. तो चालला होता शेविंग वगैरे करायला, पण अचानक एवढा पाऊस आला, सो येऊन बसला आणि माझी ब्लॉगिंग पण डिस्टर्ब केलं. तर मम्मी काय करते ते दाखवायचं होतं तुम्हाला सगळ्या गोष्टी. म्हणजे घरामध्ये मम्मी आणि मी कशी गप्पा वगैरे मारतो, मी कशी मस्ती करते, तेच काय सांगत होते. हां, अर्ध्या रस्त्यात अंधारात मला त्याने गाडी चालवायला दिली आणि अचानक मध्येच खूप मोठा असं प्राणी गेला. मग मी असं एवढा मोठा होता, म्हणजे कमरेपेक्षा उंच होता. मला वाटलं वाघ गेला. मी असं थोडंसं गाडीचं हेडलाईट असं इकडे करून पाहिलं, लय मोठं शेपूट होतं. तर मी खूप मोठ्याने ओरडली, ओ माय गॉड. म्हणजे मला वाटलं मी वाघ पाहिलं आहे, पण भाऊ हसला माझ्यावर, बोलतो तो वाघ नव्हता. वडा झाला माझा. तो वाघ नव्हता, तो काय बोलला, कोल्हा नाही, लांडगा, तरस होतं. तरस एवढं मोठं असतं काय माहिती. एनिवेज असेल, पण मी पाहिलंच नाही खूप दिवस. आता खूप दिवस मी कुठे असं राणीच्या बागेत वगैरे पण नाही गेले प्राणी पाहायला. गावाकडे डेंजर प्राणी यायला लागलेत. काही दिवसांनी पूर्ण प्राणी संग्रहालयच तयार होईल. साप तर ऑलरेडी आहेत, गाया म्हशी वगैरे आहेत, कोंबड्या आहेत गावाकडे. अजून डॉग पण आहे, मांजर पण आहे आपले. अजून काय राहिले मग, आता तर चाललंय. मागे मी इथे लांडगा पाहिलेला, आमच्या पुढे शेतामध्ये 4-5 लांडगे होते. अजून कोल्हा पण आहेत, समटाईम्स मोर पण दिसतात. बर्ड्स तर असतातच आपले वरती.
कावळा, चिमणी, काय 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 कबूतर वगैरे. कबूतर तर ह्या साईडला नाही आहेत, पण असतातच आपल्या इकडे. मग काय राहिलं प्राणी संग्रहालय तयार व्हायला. फक्त हे एकत्र जमले म्हणजे प्राणी संग्रहालयासारखं दिसेल. फक्त हे लपून लपून असतात म्हणून प्राणी संग्रहालय वाटत नाही. मला असं वाटतं गावाला आपण प्राणी संग्रहालय नाव दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण सिटीमधून लहान मुलांना घेऊन येतो ना, आपण त्यांना सांगितलं पाहिजे की गावाकडे प्राणी संग्रहालयच आहे एक प्रकारचं. ग्रेट आयडिया मस्त आयडिया आली मला ना बसल्या बसल्या. खुरापती दिमाग खुरापती. चला बघू अजून काय टिप्स घेता येतात का, नाहीतर हाच ब्लॉग इथेच संपवूयात आपण. कारण एवढा मोठा ब्लॉग बनवला तर लोकांना आवडत पण नाही बघायला. सो चलो बाय बाय. काळजी घ्या तुम्ही सर्व तुमची. मी तर सांगायचंच विसरले की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बोल रे, तू पण बोल, म्हणजे सगळेजण मला सपोर्ट करतील. तू माझ्यावर घोरतोय हां. चला याच्याकडे मला बघायला लागेल. तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.